सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांच्या मंत्रोत्तम नाना या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला नाना फडणवीस. कालच्या भागात आपण बघितलं की अन्नपूर्णाबाई अगदी शेवटच्या घटका मोजत होत्या. नाना शेजारी बसले होते. सगळ्या जुन्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर येत होत्या. पुढे बघूया. तिने सांजेच्या वेळी अन्नपूर्णेने किंचित डोळे उघडले. नजरेनेच नानांना जवळ बोलावलं. गोताक्काच्या लक्षात आलं तिची वेळ जवळ आल्याची. तिनं नानांना खूण केली. नानांनी तिचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं. काहीतरी बोलण्यासाठी तिचे ओठ हलले. नानांनी कान जवळ नेले. मी अखेर मिळवली समजलं. या अर्थाने नानांनी तिच्या मस्तकावर हलकेच थोपटले. गोदाक्कांनी गंगाजळ नानांच्या जवळ दिलं. नानांनी अन्नपूर्णेच्या मुखात घातलं. तिची दृष्टी नानांच्या मुखावर स्थिर झाली. तिला काही सांगायचं आहे असं वाटून आपले अश्रू आवरून त्यांनी विचारलं, काही सांगायचंय का? सांग न ग. तिची स्थिर नजर तशीच होती. त्या स्थिर नजरेतून तिचं प्राण कधी उडून गेले कोणाला कळलेही नाही. आपला संसार अर्धवट टाकून नानांची अनु बाळाला भेटण्यास निघून गेली. नित्याप्रमाणे नाना बेलबागेत निघणार. तेवढ्यात पार्वतीबाईंच्या खाजगीकडचा नोकर गडबडीनं त्यांच्याजवळ येऊन मुजरा करून म्हणाला, बाईसाहेबांनी आपल्याला ताबडतोब बोलवलंय. पार्वती काकूंकडून असा तातडीचा निरोप आजपर्यंत कधीच आला नव्हता. ते शनिवार वाड्याकडे निघाले. गौरी महालाच्या जवळ येताच त्यांना बालपेशव्यांच्या ओरडण्याचा आवाज यायला. म्हणून त्यांनी महालात डोकावले तर आतलं दृश्य पाहून आश्चर्यचकितच झाले. खाजगीकडील सर्व नोकर, दास, दासी, कारकून इतकेच काय, श्रीमंतांचे खुद्द मामा महिपतराव साठे सर्वजण गुडघ्यांवर रांगत होते. श्रीमंत हातीकाठी घेऊन सर्वांवर ओरडत होते. नानांनी आत जाऊन एकदम चढ्या आवाजात विचारलं, काय चाललंय? नानांचा आवाज ऐकून श्रीमंत चपापले. खजील स्वरात म्हणाले, आम्ही घोडा खेळत होतो. आपल्या मामांना घोडा करून? श्रीमंत काहीच न बोलता दुसरीकडे पाहत उभे राहिले. नानांनी सर्वांना आपापल्या कामाला जा म्हणून फरमावलं. रामजीला म्हणाले, श्रीमंतांना घोड्यांच्या पागेकडे फिरायला घेऊन जा. श्रीमंतांच्या पाठोपाठ गणोजी निघालेला पाहून नाना म्हणाले, तू कुठे निघालास? तो भांबावलेला पाहून श्रीमंत मागे वळले. गणोजींचा हात धरून नाना काही म्हणायच्या आत रामजी बरोबर पागेकडे निघाले. महिपतराव साठे आणि नाना पार्वती काकूंकडे आले. नाना येताच त्या म्हणाल्या, पाहिलंत नाना, या मुलाचा लहरीपणा किती वाढत चाललाय. श्रीमंत थोडे हट्टी झालेत खरे. थोडा काय, चांगला हट्टी होत चाललाय. कुणाचाच त्याला धाक वाटत नाही. तुम्हाला फक्त घाबरतो. मला तर बिलकुल ऐकत नाही. उलट उत्तर देतो. अगदी कोणी शिकवल्यासारखं बोलतो. असं? नाना विचारात पडले. पार्वतीबाई म्हणाल्या, नाना, गणेशपंत पेठ्यांचा पुतण्या रोज येत असे. तो थोडा स्थूल म्हणून माधव त्याला चौसापी प्रदक्षिणा घालायला लावायचा. किती? तो अगदी चक्कर येऊन पडायची वेळ आली तरी थांबू द्यायचा नाही. फटके मारीन म्हणायचा. मी मध्ये पडून त्याला सोडवलं तर मलाही शिव्या द्यायला कमी केलं नाही. काकू, यापूर्वीच माझ्या कानावर का नाही घातलं? तुमच्या मागे कामाचा व्याप कमी का आहे नाना? त्यात आणखी या कटकटी कशाला? शिवाय महिपतराव, पंतगुरुजी, रामशास्त्री सारे आहेत. म्हटलं, माधव लहान आहे, त्याला समजावू. पण आता त्याचं वागणं हाताबाहेर जाईल की काय असं वाटतं. म्हणून आज तुमच्या कानावर घातलं. पहा तुम्ही काय करायचं. आपण निश्चिंत असावं मातोश्री. महिपतराव म्हणाले, नाना, आपल्याच तोंडानं आपला कमीपणा कसा सांगावा म्हणून इतके दिवस तुम्हाला सांगितलं नाही. मी श्रीमंतांचा सख्खा मामा, पण अलीकडे मला मामा न म्हणता महिपतराव असं संबोधतात. नाना उठत म्हणाले, बरं झालं आज सगळं सांगितलं. रोग बळावण्याआधीच उपाययोजना करावी हा वैद्यशास्त्राचा नियम आहे. विचार करून ठरवतो काय करायचं ते. पण आपण मात्र नियमित येणं बंद करू नका. येतो काकीसाहेब. नाना आणि महिपतराव बाहेर पडले.
रामशास्त्रींना भेटायला नाना आलेले पाहून शास्त्री म्हणाले, आज बऱ्याच दिवसांनी येणं केलं. मनात काही बोलून वडिलकीचा सल्ला घ्यायला आलोय. आपल्याशिवाय मला दुसरं ठिकाण नाही. रामशास्त्रींनी नानांचा हात धरून बैठकीवर बसवलं आणि स्वतः त्यांच्या शेजारी बसले. म्हणाले, नाना, आमचं ऐकून आपण पुन्हा विवाह केल्याचा आनंद वाटला. कुटुंब वगैरे सर्व ठीक आहे ना? नाना गंभीरात म्हणाले, शास्त्री बुवा, आपला आग्रह आणि अन्नपूर्णेला दिलेलं वचन. खरं म्हणजे मला ही संततीची ओढ, यामुळेच मी पुनश्च विवाह केला. पण माझं मन अजूनही मान्य करत नाही. नाना, तुमच्या भावना मी समजू शकतो, पण तुमच्यासारख्या सतत कामात व्यस्त आणि तणावाची कामं असणाऱ्या पुरुषाला गृहस्वास्थ्याची आवश्यकता असतेच. बरं, आज असं अचानक कसं येणं केलं? मग नानांनी आजचा प्रसंग आणि महिपतराव आणि पार्वती काकूंनी सांगितलेल्या हकीकती रामशास्त्रींना कथन केल्यावर रामशास्त्री म्हणाले, अलीकडे श्रीमंतांचं लक्ष अभ्यासाकडे नसल्याबद्दल कालच पंतगुरुजी म्हणत होते. म्हणाले, एक गोष्ट मात्र मला जाणवली. श्रीमंतांना सहज म्हणूनही काही विचारलं तरी त्यांचा पोरगेलाचा नोकर गणोजीकडे पाहतात, मग उत्तर देतात. नाना म्हणाले, माझ्याही मनात तोच संशय आहे. हा गणोजी श्रीमंतांना जाणून बुजून काहीतरी वेडं वाकडं वागायला शिकवतोय. चौकशी करायला हवी. शास्त्री म्हणाले, खरं म्हणजे श्रीमंतांना हक्कानं दटावणारे, शिस्त लावणारे जवळचं असं कोणी माणूसच नाही. पार्वती काकू सतत आजारी, बाकी सारे नोकरच. नाना म्हणाले, मातोश्री गोपिकाबाईंना येथे येऊन राहिल्याबद्दल किती आग्रह केला, पण त्या आपला हेका सोडायला तयार नाहीत. जाऊ द्या. नाना म्हणाले, शास्त्री बुवा, कोकणमध्ये इंग्रजांची लहान मोठी चकमक सुरू आहे. या चकमकीत वज्रयोगिनीजवळ रामचंद्र गणेश कामी आले. त्यांच्याचमुळे इंग्रजांना तो भाग जिंकता आला नाही. भोसले आणि निजामांनी आपल्या तोंडाला पानं पुसली. मात्र दक्षिणेत हैदरने इंग्रजांना पळता भुई केली. माळव्यात महादजी चांगली झुंज देत आहेत. इंग्रज महादजींना तहासाठी गळ घालत आहेत. त्यांचे, हरिपंतांचे आणि भाऊंचे सारखे पत्र येत आहेत की इंग्रजांशी तह करावा, नुकसान टाळावं. पण तह केला तर हैदरशी दगा केल्यासारखं होणार नाही, नाही का? सध्या बोलणी सुरू केल्याचं दाखवून आघाड्यांवर शांतता राखता येईल. आणखी काही बोलणं होऊन नानांनी शास्त्रींचा निरोप घेतला. नानांनी ठरवलं, आपल्या हेरांकरवी गणोजीची चौकशी करायची, नंतरच त्याला जाब विचारावा. तसं त्यांनी पावले टाकायला सुरुवातही केली. एक दिवस नाना आपल्या फडात काम करत होते. तोच पेशव्यांचा खाजगी पथकातील एक शिपाई येऊन अक्षरशः त्यांच्या पायांवर लोटांगण घालून रडत म्हणाला, सरकार, माझ्या पोराला वाचवा, पोरगा मरायला लागला. अरे, पण काय झालं? सरकार, तिकडे श्रीमंत एका दांडग्या पोरासोबत माझा पोरगा कुस्ती, लवकर चला सरकार, दया करा. नाना तातडीनं उठून त्याच्याबरोबर निघाले. ते पुष्करणीच्या चौकाजवळ आले आणि समोरचा प्रकार बघून नानांचा संताप अनावर झाला. ओटीवर घातलेल्या आसनावर माधवराव लोडाला टेकून बसले होते. शेजारी गणोजी उभा होता. खाली चौकात 2 मुलांचं मुष्टियुद्ध चालू होतं. युद्ध कसलं? एक आडदांड मुलगा दुसऱ्या लहान खोऱ्या मुलाला ठोशांवर ठोसे मारत होता. त्याच्या नाकातून रक्त पडत होतं. तो हेलपटत खाली पडला की ढालाईत त्याला तसेच पुढे उभं करत ढकलत होते. त्यांच्या हातात वेताच्या छड्या होत्या. माधवराव ढालाईतांना तसं करण्यास उत्तेजन देत होते. नाना संतापून ओरडून म्हणाले, थांबा. ढालाईत त्या पोराला सोडून मागे सरकले. अजून श्रीमंतांचं लक्ष नानांकडे गेलं नव्हतं. ते ओरडत म्हणाले, उठवा त्याला, उठत नसेल तर छड्या मारा. एकदम नाना पुढे आले. नानांना समोर पाहून श्रीमंतांचा आवाज बंद झाला. सारे स्तब्ध झाले. नानांनी श्रीमंतांकडे, नंतर गणोजींच्याकडे आळीपाळीने पाहिलं. गणोजींनी नजर चोरली. नाना त्या रक्तबंबाळ मुलाजवळ गेले. केशवला बोलावून त्याच्या औषधोपचार करण्याची वैद्याकरवी व्यवस्था करायला सांगितलं. बाकीच्या ढलाईतांना छड्या तिथेच ठेवायला सांगून जायला सांगितलं.
गणोजी हळूच केव्हा तरी बाहेर सटकला होता. ओसरीवर माधवराव एकटेच होते. नानांनी वेताची एक छडी उचलून माधवरावांच्या जवळ आले. त्यांनी छडी त्यांच्या समोर धरत म्हणाले, ही छडी घ्या आणि एकच फटका स्वतःच्या पायावर मारून घ्या. माधवराव नानांच्या तोंडाकडे पाहू लागले. ते तसेच उभे राहिलेले पाहून नाना म्हणाले, तुम्ही स्वतःच्या हाताने मारून घेतलं नाही तर नाईलाजानं मला दुसऱ्यांकडून मारून करावे लागेल. ते आपली आता सुटका नाही हे कळून चुकलं. माधवरावांनी नानांच्या हातून वेध घेतला. मनाचा हिया करून एक फटका पायावर बसला. असा अस्पष्ट आवाज करीत तोंडातून ते निघालाच तो आवाज. स्वतः मारल्यामुळे जास्त जोरानं मार लागला नाही तरी घोट्याच्या वर छडीचा लालसर वळ उमटला. नाना पुढे होऊन त्याच्या हातातील छडी त्याने दूर फेकली आणि माधवाला पोटाशी धरलं. म्हणाले, असा वेड्यासारखा नको रे वागू पोरा. तुझ्या भरोशावर तर एवढा सारा मान मांडला. तुला शिक्षा करताना मला काय वेदना होता त्याची तुला कल्पना नाही. पण राजा, आवाज भरून आल्यानं नानांना पुढे बोलवेना. माधवरावांच्याही गालावरून अश्रू वाहू लागले. आपल्या उपरण्याने त्यांचे अश्रू पुसले. रामजीला हाक मारली. श्रीमंतांना पार्वती काकूंच्या महाली सोडून लगेच मला फडावर येऊन भेट. रामजी फडात येताच नाना म्हणाले, गणोजीला ताबडतोब बोलावून आण. पण गणोजी तर बाहेर जाताना दिसला. ठीक आहे, आला की लगेच त्याला माझ्याकडे घेऊन ये. त्याशिवाय त्याला श्रीमंतांकडे जाऊ देऊ नकोस. नानांनी अन्य सेवकांनाही तसंच बजावून ठेवलं. पण गणोजी बाहेर गेला तो परत आलाच नाही. परवाच्या प्रसंगापासून माधवराव नाराजच होते. त्यात त्यांचा लाडका गणोजी गेल्यामुळे त्यांच्या उदासीनतेत आणखीनच भर पडली. माधवचे मन रमावे, गणोजी त्यांच्या मनातून निघावे म्हणून माधवरावांना लहानपणी प्राण्यांचे पक्ष्यांचे फार वेड होते ते लक्षात घेऊन त्यांच्यासाठी एक पशुशाळाच उभारायचं ठरवलं. पिंजरे तयार करून घेतले. ठिकठिकाणी प्राणी पक्षी मागवण्यात आले. नानांची युक्ती सफल झाली. त्यांनी पाठवलेल्या हरणाच्या जोडीशी ते दिवसभर खेळत राहिले. मंडळी, आता या पशुशाळेत आणखीन काय काय होतं किंवा त्याचा आणखीन कसा फायदा होणार आहे किंवा काय ते आपण उद्याच्या भागात बघूया. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार मानते. उद्या नक्की भेटूया. तोपर्यंत नमस्कार.